नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। वेळापत्रके। शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवले जातात। त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्याला मुख्यतः वर्ग वेळापत्रक व शिक्षक वेळापत्रक यांचा विचार करावयाचा आहे। वेळापत्रक हे शाळेचे घड्याळ आहे। त्याप्रमाणे काम काटेकोरपणे चालले तर शाळेतील कार्यक्रम यशस्वी होतात। वर्ग वेळापत्रक व शिक्षक वेळापत्रक हे ज्येष्ठ शिक्षक किंवा पर्यवेक्षक तयार करतात, परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून खालील गोष्टी निश्चित करून घ्याव्यात। साधारणपणे 35 मिनिटाचा एक अशा तासिकांची आठवड्याची व दिवसांची संख्या, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या तासांची संख्या, शिक्षक, विषय शिक्षक व त्यांना द्यावयाच्या विषयांची व त्या विषयांना असणाऱ्या तासिकांची संख्या, कोणत्या विषयांना जोडून तासिका द्यावयाच्या ह्याची निश्चिती, अभ्यासपूरक उपक्रमांची, सांस्कृतिक काम पाहणाऱ्या शिक्षकांना कोणते तास मोकळे द्यायचे याची निश्चिती, खेळाचे तास साधारण कोणत्या वेळी व किती ह्याची निश्चिती, कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, शास्त्र या विषयांसाठी विशेष वर्गखोल्या किती व कोणकोणत्या वर्गांना तेथे न्यावयाचे याची निश्चिती, एकदा तरी त्या वर्गांना तेथे नेता येईल असा विचार करावा। याची निश्चिती झाल्यावर वेळापत्रक तयार करताना खालील घटकांचा, गोष्टींचा विचार करावा। अर्थात ही काही तत्त्वे आदर्श जरी असली तरी प्रत्यक्षात त्यांना सर्वांनाच उपयोग करता येईल असे नाही। शेवटी वर्गखोल्या, शिक्षकांची संख्या, त्यांचा शैक्षणिक दर्जा इत्यादींचा तसेच त्या परिसरात कोणती परिस्थिती आहे याचा विचार करून तडजोड करावी लागतेच, हे खरे, पण त्या तत्त्वांची किमान माहिती असावी व शक्य होईल तोवर त्यांचा विचार करावा। साधारणपणे गणित, शास्त्र, इंग्रजी हे विषय बौद्धिकदृष्ट्या अवघड समजले जातात। या विषयांचे तास सुरुवातीला असावे, त्यातल्या त्यात दुसरा तिसरा असावा। लागोपाठ कठीण विषय नसावेत। कठीण विषयानंतर कृतिशील असे तास असावेत। प्रयोग, हस्तकला, चित्रकला यांना जोडून 2 तास असावेत। शिक्षकांनाही लागोपाठ तास न देता त्यांना 2 तासानंतर मोकळा तास मिळेल असे पाहावे। वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती कशी करावयाची याची काही मार्गदर्शक तत्त्वे वेळापत्रके करण्यापूर्वी निश्चित केली जावीत, म्हणजे एकंदरीत कार्य विभागणीमध्ये वस्तुनिष्ठता येते। काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत। 1. पदवीचा विषय व अध्यापन पद्धती यानुसार विषयाचे अध्यापन देण्यात यावे। 2. 10वीचे वर्ष हे शालांत परीक्षेमुळे महत्त्वाचे ठरते। शालांत परीक्षेच्या निकालांना शाळेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने समाजामध्ये अजूनही महत्त्व दिले जाते, याकडे डोळेझाक करता येणार नाही। यासाठी शाळेतील अनुभवी व चांगल्या शिक्षकांना या वर्गाच्या तासिका प्रथम द्याव्यात। शालांत परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यास अनुभव असलेल्या किंवा त्या परीक्षेचे प्राश्निक असलेल्या शिक्षकांना त्यातल्या त्यात त्या वर्गासाठी प्राधान्य द्यावे। 3. विद्यार्थ्यांची जर गुणवत्तेप्रमाणे तुकड्यांप्रमाणे विभागणी केली असेल तर उच्च गुणवत्तेच्या तुकड्यांना चांगले शिक्षक अशी विभागणी करण्याकडे कल असतो, परंतु अशा शिक्षकांची खरी गरज मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक असते। त्यांच्या कार्यक्षमतेचा लाभ कच्च्या विद्यार्थ्यांनाही होऊ द्यावा, मात्र याचबरोबर काळजी घेतली पाहिजे की नवख्या, अनअनुभवी व कच्च्या शिक्षकांना उच्च गुणवत्तेच्या वर्गांना शिकविण्यास
सांगू नये, त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता असते. ठराविक वर्गांना शिकविण्याच्या अनुभवापेक्षा कमी जास्त गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा वैविध्यपूर्ण अनुभव आपल्या सहकाऱ्यांना देणे हे तसे इष्टच ठरेल. 4. इयत्ता 5वी ते 7वी म्हणजेच आता 8वीपर्यंत हा उच्च प्राथमिक स्तर मानला जातो. या ठिकाणी शासकीय नियमानुसार प्रशिक्षित पदवीधर व डी.एड. शिक्षकांचे प्रमाण निश्चित आहे. 5वीच्या वर्गात नवीन विद्यार्थी येत असल्याने त्याच्या तयारीसाठी काही चांगले अध्यापक इयत्ता 5वीस आवर्जून नियुक्त करावेत. क्रमांक 5. वरील मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत शिक्षकांना विशिष्ट वर्ग व विषयाचे प्राधान्य दिले असले तरी जर ते देता येणे शक्य असेल तर ते देण्यास जरूर प्रयत्न करावा. वेळापत्रके तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती प्राप्त झाल्यावर पूर्वनिश्चित मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रथम वेळापत्रक तयार करण्याच्या पायऱ्या थोडक्यात पुढील प्रमाणे मांडता येतील. 1. वेळापत्रक तयार करण्यासाठी उपमुख्याध्यापक पर्यवेक्षकांचे सहकार्य घेणे अपरिहार्य आहेच. मात्र तशी पदे नसतील तर कमीत कमी 3 ज्येष्ठ शिक्षकांचा सहभाग आवश्यक ठरतो. 2. वेळापत्रक तयारीसाठी पूरक म्हणून प्रथम कोणते शिक्षक कोणता विषय कोणत्या वर्ग व तुकडी शिकवणार व त्याच्या आठवड्याच्या तासिका किती हे दर्शविणारा तक्ता तयार करता येऊ शकेल. 3. शिक्षकांचे वेळापत्रक व वर्गाचे वेळापत्रक तयार करण्यासाठी 2 स्वतंत्र शिक्षकांकडे बैठकीत ती जबाबदारी सोपवावी. 4. प्रयोगशाळा, चित्रकला इत्यादींसाठी जोडतास प्रथम वेळापत्रकात टाकावेत. या सुविधांचा सर्वच वर्गांना आठवड्यातून एकदा तरी लाभ होईल हे पाहावे. 5. चित्रकला, समाजसेवा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव इत्यादी कृतीयुक्त विषय मधल्या नंतरच्या काळात टाकावे. एकाच वर्गाला सलग या गटातील 4 तास येणार नाहीत हेही पाहावे. 6. शिक्षकांना विशेषतः ज्या विषयांच्या शिक्षकांना सातत्याने बोलावे लागते, उदाहरणार्थ भाषा विषय, या अशा 2 तासांमध्ये शिक्षकांना रिकामी तासिका ठेवण्याचा प्रयत्न करावा. 7. पहिला तास किंवा विशिष्ट तास 40 मिनिटाचा म्हणजे 5 मिनिटे अधिक ठेवून वर्ग शिक्षकांना तो द्यावा. त्या काळात ते प्रशासकीय व संपर्क कार्य करू शकतील. 8. शिक्षकांच्या कार्याची विभागणी करत असताना शेवटी काही फेरफार अदलाबदल करावा लागतोच. अशा वेळी मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीतही तडजोड करावी लागते. अशा तडजोडी कमीत कमी व अपरिहार्य तितक्याच कराव्यात. 9. शाळेचे वेळापत्रक शक्यतो शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना द्यावे, म्हणजे दुसऱ्याच दिवसापासून सर्व विषयांच्या तासिका नियमितपणे सुरू होऊ शकतील. वेळापत्रक हे कामाची निश्चित दिशा दाखवते, त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा लागतो. वेळापत्रक हे आपल्यासाठी आहे, त्याचा उपयोग करताना लवचिकता ठेवावी. मराठीचा तास एका शिक्षकाचा आहे, पण कवितेला चाल लावून देणारे शिक्षक वेगळे आहेत, तर आपला तास तेवढ्यापुरता बदलायला हरकत नाही.